हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची सक्ती करून गव्हर्नमेंट सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे, स्कॅम करत आहे, भरमसाठ दंड वसूल करण्याचा हा गव्हर्नमेंटचा एक अट्टहास आहे असं भारतातल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच सर्वसामान्य नागरिकांचं म्हणणं आहे। येणाऱ्या 1 एप्रिल पासून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही सक्तीची करण्यात येणार आहे। ती नंबर प्लेट जर तुमच्या गाडीला किंवा कारला बाईकला नसेल तर तुम्हाला 2000 रुपयाचा दंड लावण्यात येणार। आता सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वादाची ठिणगी पडताना दिसते। आम आदमी पार्टी, मनसेही आता मैदानात उतरले आहेत या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी। त्यांचा कडाडून विरोध आहे या सगळ्या गोष्टींना आणि माझ्या मतेही हे खूप चुकीचं आहे। जे काही 1-2 महिन्यात त्यांना वाटते की 2019 पूर्वीच्या म्हणजे लाखो करोडो बाईक्स वगैरे कार्स असतील आपल्या, तर त्या 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये शक्यच नाही आहे की त्या सगळ्या गाड्यांची नंबर प्लेट्स चेंज होणं, ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट त्या गाड्यांना बसवणं हे अजिबात शक्य नाही आहे। माझं तर स्पष्टपणे मत आहे की जाणून बुजून इतका कमी कालावधी देण्यात आलेला आहे जेणेकरून सर्वसामान्य लोकांना तर बदलता येणारच नाही आणि बऱ्याच लोकांना तर हे 400-500 रुपयाच्या नंबर प्लेट अफोर्ड करणंही शक्य नाही आहे आणि एवढ्यात त्या बदलणार नाहीत आणि त्या गाड्या तशाच रोडवर तुम्हाला फिरताना दिसतील आणि मग हे लोक मोकळे होतील दंड लावण्यासाठी आणि दंडाच्या स्वरूपात हे लोक कोट्यावधी रुपयाचा निधी वसूल करतील, आपले खिसे गरम करतील। यात एवढंच होणार आहे की सर्वसामान्य जनतेलाच मनस्ताप भोगावा लागणार आहे। नेहमीसारखंच सर्वसामान्य जनतेलाच प्रत्येक निर्णयासाठी लाईनमध्ये जाऊन उभा राहावं लागतंय, हे तर आपण आधीपासून बघतच आलोय आणि आता हे नवीन काहीतरी पराक्रम आता गव्हर्नमेंटकडून करण्यात आलाय, त्याने सर्वसामान्य जनतेलाच त्रास होणार आहे। तर हा नियम त्यांनी 2019च्या आधीच्या सगळ्या वाहनांसाठी काढलेला आहे। यांचं म्हणणं असं आहे की हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमुळे गाडी चोरी करणं खूप अवघड बनतं, चोरांना नंबर प्लेट वगैरे चेंज करता येत नाही। पण यांना वाटते की चोरांना त्या नंबर प्लेट असल्यामुळे चोरी करता येत नाही, पण त्या नंबर प्लेट 12-13 वर्षाची पोरं पण बदलू शकतात। इतका काय ते मोठं काही टेक्नॉलॉजी नाही आहे यांना वाटतंय असं। आणि 2019 नंतरची पण वाहनं तितक्याच स्पीडने चोरल्या जातात जितकी 2019च्या आधीची वाहनं आहेत। तर यामध्ये चोरीमध्ये काहीच फरक झालेला नाही आहे। थोडंफार डिफिकल्ट वाटत असेल चोरांना चोरी करणं, पण त्यातनं पण ते मार्ग काढतात आणि या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमुळे चोरी होणार नाही ही सगळी जी कॉन्सेप्ट आहे गव्हर्नमेंटचं जे म्हणणं आहे ते साफ फेल आहे। असं काहीच नाही, चोरी व्हायची ती होतेच। मग हा अट्टहास कशासाठी? फक्त आणि फक्त दंड वसूल करण्यासाठी, बाकी काही नाही आहे। साधं सोपं एक कारण आहे, जुन्या ज्या नंबर प्लेट्स आहेत त्या कॅमेऱ्यांमध्ये, स्पीड कॅमेऱ्यांमध्ये व्यवस्थित टिपल्या जात नाहीत, ते नंबर डिटेक्ट होत नाहीत, त्यामुळे यांना दंड लावायला अवघड होतंय। त्यासाठीच या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स यांना हव्या आहेत जेणेकरून इझिली दंड लावता येईल आपल्याला। ठीक आहे, तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची सक्ती करायचीच आहे, करा तुम्ही, पण असं 1-2 महिन्याचा कालावधी कोण देते? लाखो करोडो वाहनं 1-2 महिन्यात काय त्यांच्या नंबर प्लेट बदलणं शक्य आहे काय? कमीत कमी यासाठी 2 वर्षाचा तरी कालावधी असला पाहिजे जेणेकरून व्यवस्थित हळूहळू सगळ्या नंबर प्लेट्स चेंज होतील। बऱ्याच लोकांकडे 100 रुपये पण नसतात आणि 400-500 रुपयाच्या नंबर प्लेट ते लोक कुठून चेंज करणार आहेत? नेहमीप्रमाणेच गव्हर्नमेंट कधीच कोणता अभ्यास करत नाही आणि डायरेक्ट ह्या अशा प्रकारचे जे काही निर्णय आहेत ते सर्वसामान्य गोरगरीब जनतेवर लादले जातात। प्रत्येक निर्णयात गडबड आणि त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांची अडचण, हेच गणित आपल्याला सतत नेहमी पाहायला मिळतं आणि आत्ताही तेच होतंय। माझं म्हणणं इतकंच आहे की जे हे सक्ती आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट, आता त्यांना वाटते की ती खरोखरच सेफ आहे त्यामुळे गाडी चोरला जात नाही, ठीक आहे, करा तुम्ही सक्ती, पण त्यासाठी अशी टाइमलाईन वगैरे देऊ नका। ज्या व्हेकल्स जे पुन्हा हे वाले येतात, रिन्यू होण्यासाठी येतात 10 वर्ष 15 वर्ष त्यानंतर ज्या रिन्युवेशनसाठी बाईक्स आलेल्या असतात त्यावेळी त्यांच्या नंबर प्लेट चेंज करा तुम्ही। हे सरसकट सगळ्यांनाच नियम हा डोक्यावर त्यांच्या लादायची काय गरज आहे? किमान 1-2 वर्षाचा असा पिरियड पाहिजे ज्यामध्ये तुम्ही हळू वेळोवेळी काहीतरी असं म्हणजे कॅम्पेन काढा आणि त्यामध्ये नंबर प्लेट्स वगैरे चेंज करा। हे कुठलं काय डायरेक्ट 2 महिन्याचा तुम्हाला वेळ आहे, त्यात तुम्ही ते ऑनलाईन बुकिंग करा आणि त्यांच्याच ठरवलेल्या ठिकाणावरून ते ऑनलाईन आल्यानंतर तिथं जाऊन तुम्ही त्या नंबर प्लेट चेंज करा आणि त्या या वेळेत केल्यानंतर तुम्हाला 2000 रुपये आम्ही दंड लावणार। ठीक आहे, मोगलाईचीच भाषा आहे, मला तर सरळ वाटते या मोगलाईचा पॅटर्न सगळा चालू आहे सध्या सरकारचा। ठीक आहे, चुकबुल काहीतरी माझ्याकडून झाले असेल तर माफ करा। जर खरोखरच त्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स खरोखर कामाच्या असतील तर मला माफी करा, माझं चुकलं असेल। पण माझं फक्त इतकंच म्हणणं आहे, हे जे त्यांनी मॅन्डेटरी केले 1 एप्रिलपासून ते शक्य नाही आहे। हजारो लाखो लोकांना दंड द्यावा लागणार आहे या निर्णयामुळे। तर इतकीच विनंती आहे की याचं काहीतरी नवीन मार्ग काढा, टाइमलाईन वाढवा, मुदत वाढवा, कॅम्पेन्स घ्या आणि त्यातून या नंबर प्लेट्स चेंज करा। काय वाटते भावनो? तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि ऑटोमोटिव्ह रिलेटेड व्हिडिओजसाठी, प्रखर मतांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा। ऑल्सो तुम्ही मला इंस्टाग्रामवर yogesh.official या पेजला फॉलो करू शकताय। धन्यवाद।